महाराज यांच्या महाराष्ट्रातील मी जाधवांची कन्या आणि भोसल्यांची सून सौ शुभांगी प्रवीण भोसले केपी फेज 2 कोर कमिटी आणि कल्चरल कमिटी आयोजित नरसिंह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त इथे उपस्थित असलेल्या तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। इतिहास विसरणारी माणसं कधी इतिहास घडवत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं कधी इतिहास विसरत नाहीत। निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ओजस्वी तेजस्वी इतिहास याच मातीत घडला आहे। पण साक्षर मराठ्यांकडून साक्षात वेदके राहिली की काय अशी शंका येऊ लागली असताना आपल्या सोसायटीतील हा शिवजयंतीचा उत्साह पाहता तुमच्या आणि आमच्या काळजात अजून छत्रपती जिवंत आहेत याचीच हे साक्ष देत आहे। अहो, या मातीतील एखादा ढेकूळ उचलला तो पाण्यात टाकला तर त्या पाण्यावर जो काही तवंग उठेल तो सुद्धा या स्वराज्यासाठी खर्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल। हा बाजूचा सह्याद्री उगाचच का उंच गेला आहे? अहो, त्याच्या पायथ्याशी अनेक जणांनी स्वतःला गाडून घेतला आहे। तेव्हा कुठे हा सह्याद्री आसमानाशी स्पर्धा करायला गेला आहे? सह्याद्रीची सैर करणं कोणा ऐरावत नाही, ते फक्त तिघांना जमलं आहे। एक वाघ आणि दुसरा वारा आणि तिसरा तिसरा म्हणजे मराठे। इथे मराठे म्हणजे जातीवाचं घेऊ नका। मराठे तो मराठे जो स्वराज्यासाठी लढला, तो मराठे जो स्वराज्यासाठी मेला, तो मराठे। या सह्याद्रीच्या कुशीत कोणा कतिलाचा जन्म कधी झालाच नाही। इथे जन्माला आले ते एक तर शिवराय नाही तर शंभूराय। अहो, 350 वर्षापूर्वी होऊन गेलेला राजा आपण आजही ते साजरा करतोय। छत्रपतींचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी अंगावर रोमांच उमटतात। दूर कुठवर तरी छत्रपती शिवाजी महाराज ची किंकाळी ऐकायला येते आणि कधी नकळतपणे ओठातून जय बाहेर पडते हे आपल्याला सुद्धा कळत नाही। जणू काही आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या धमन्यातील सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबात थेंबात आजही छत्रपती जिवंत आहे। काय जादू आहे या राजाची। अहो, या मातीत जन्माला येणाऱ्या पोराच्या बळावर सुद्धा ही माती शिवाजी अशी 3 अक्षरे पोरून जन्माला घालते की काय असे सांगावे अशी जादू या राजाची आहे। काय नाही केले या राजाने? असं कोणतं क्षेत्र आहे की जिथे यानं कर्तृत्व नाही केलं? असं एकही क्षेत्र नाही। अहो, गेल्या 2-2.5 वर्षात कोरोनासारख्या महामारीचा आपण सामना केला। खूप मोठं संकट आलं आपल्यावर। पण तुम्हाला काय वाटतं, संकट फक्त आपल्यावरच आलं? नाही, ते तर राजांवर सुद्धा आलं होतं। पण संकटाचा सामना कसा करायचा, आलेल्या संकटाशी मुकाबला कसा करायचा हे तुम्हाला शिवचरित्राच्या शिवविचारांच्या प्रत्येक पानावर अगदी सहज लक्षात येईल। 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडावर छत्रपतींनी अफझलखानाचा कोतळा बाहेर काढला। हे स्वराज्यावर आलेलं सगळ्यात मोठं संकट होतं। पण स्वतःच्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर भान राखून योजना आखावी आणि ती बेफाम होऊन अंमलात आणावी या शिवविचारांच्या जोरावर महाराजांनी ते परतवून टाकलं। 10 नोव्हेंबर दुपारी 2:30 वाजता प्रतापगडावर अफझलखानाचा महाराजांनी कोतळा बाहेर काढला। हे सगळं महाभारत, हे सगळं महाभयानक संकट 10 नोव्हेंबरला परतवलं। 11 नोव्हेंबरला कुठे असतील महाराज? बाजूला महाबळेश्वरला? हा, मग काल एवढं मोठं टेन्शन होतं, नको का जाऊन यायला जरा 4 दिवस थंड हवामानाच्या ठिकाणाला? नाही। अहो, दुपारी 2:30 वाजता प्रतापगडावर अफझलखानाचा कोतळा बाहेर निघतोय आणि 3 वाजता रानावनात लपलेले सर्व मराठी सैनिक अफझलखानाच्या सैन्यावर तुटून पडतात। बघता बघता हाणामारी चालू होते, लंगडेतोड चालू होते आणि अफझलखानाचं सैन्य पाठीला पाय लावून पळत सुटतं। त्यांची शस्त्र तिथं, त्यांचे तोफे तिथं, त्यांचे हत्ती तिथं, त्यांचे घोडे तिथं, सार हे मराठ्यांनी जपलं, हेरलं, ताब्यात घेतलं। हीच खरी स्वराज्याची संपत्ती ताब्यात घेऊन रात्री 10 वाजता मराठी सैन्य एका नवीन युद्धासाठी सज्ज झालं। अहो, काय होते हे महाराज? 2:30 वाजता कोथळा बाहेर काढतात अफझलखानाचा आणि रात्री 10 वाजता घोड्यावर मान ठोकून एका नव्या युद्धासाठी सज्ज होत आहेत। मराठी सैन्य बघता बघता सुसाट सुटतं।
वाई प्रांत काबीज केला जातो, तिथून ते सातारा प्रांतात जातात, सातारा प्रांत हे काबीज केला जातो, तिथून ते वारणा नदीच्या खोऱ्यात जातात, अहो वारणा नदीचं खोरं हे काबीज केलं जातं, तिथून महाराज कोल्हापूर प्रांतात जातात, कोल्हापूर प्रांत हे काबीज केला जातो आणि 1 डिसेंबर 1659 पन्हाळगडावर महाराज भगवा फडकवतात. उण्यापुऱ्या 20 दिवसात. किती? उण्यापुऱ्या 20 दिवसात 200 किलोमीटरचा प्रवास आणि 18 किल्ले काबीज केले जातात. असे होते महाराज. हरे रंग का सपना पाले आया था अफजल इस मिट्टी में. अरे हरे रंग का सपना पाले आया था अफजल इस मिट्टी में. घुसेड़ दिया था भगवा छत्रपती ने उसके छाती में. असे होते आपले शिवराय. अफजलखानाचं संकट गेलं. आता काय 10 दिवस निवांत नाही. महाराज निवांत नाही झाले, सैन्य सैल नाही झालं. त्यांना माहिती होतं, अहो एक संकट गेले पण नवं संकट येणार आहे, ते स्वराज्यावर धडक मारते. आपलं काय झालं? आपण ही कोरोना काळात पहिली लाट गेली, दुसरी लाट गेली, निवांत झालो. पण ओमिक्रॉनच्या रूपात तिसरी लाट आलीच ना. तशीच 65,000 सिद्धी जोहरचं सैन्य विजापूर प्रांतातून येऊन ओमिक्रॉनच्या रूपात म्हणजे तिसऱ्या लाटेच्या रूपात येऊन स्वराज्यावर धडकलं. महाराज सावध होते. हाच तर त्यांचा सगळ्यात मोठा गुण होता. ते नेहमी सतर्क राहायचे. त्यावेळेला महाराज मिरज भागात होते. महाराजांनी काय करावं? अफजलखानाला प्रतापगडावर मारलाय, सिद्धी जोहरलाही तिथेच ताणून, कारण प्रतापगड सुरक्षित आहे. नाही, महाराज प्रतापगडावर नाही गेले. त्यांना माहिती होतं, जर का महाराजांनी प्रतापगड जवळ केला असता तर सिद्धी जोहर त्याचं 65,000 सैन्य घेऊन प्रतापगडाकडे निघाला असता विजापूर प्रांतातून. येता येता त्यानं गावाच्या गावं उद्ध्वस्त केली असती, रयतेची कत्तल केली असती आणि स्वराज्याची बेफाम हानी झाली असती. महाराजांना हे नको होतं. महाराजांना माहिती होतं, रयत सुरक्षित तर स्वराज्य सुरक्षित. इथे स्वतःच्या सुरक्षिततेपेक्षा जनतेच्या सुरक्षिततेची काळजी करणारा एक जाणता राजा म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेते. त्यांना माहिती होतं की शत्रूला सीमेवरच रोखायचं आहे, तर आपली रयत सुरक्षित राहील. महाराजांनी मिरजेतून थेट पन्हाळा गाठला. का? तर पन्हाळा हा सीमेवर आहे. जर का आता महाराजच पन्हाळगडावर आहेत तर 65,000 सैन्य घेऊन सिद्धी जोहर सुद्धा पन्हाळगडावर पोहोचला. त्याने पन्हाळगडाला वेढा दिला आणि महाराज कैदेत अडकले. तुम्हाला काय वाटलं की लॉकडाऊन फक्त आपल्यालाच होतं? अहो नाही, 350 वर्षांपूर्वी सुद्धा महाराज लॉकडाऊन मध्ये होते. 6 महिने लॉकडाऊन मध्ये होते. कारण 65,000 सैन्य पन्हाळगडाला विळखा देऊन बसलं होतं. महाराजांना माहिती होतं त्यांची एक छोटीशी चूक रयतेच्या जीवावर बेतू शकते. जर का महाराज बाहेर येण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता तर ही 65,000 सैन्य घास गिळायला बाहेर आतुर होती. महाराज बाहेर नाही आले, अतिताईपणा नाही केला त्यांनी, जबाबदारीचं वागणं आलं. हा त्यांचा अजून एक गुण होता. आपण काय केलं? आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला लॉकडाऊन मध्ये, काय करायचं काय करायचं आता काय करायचं? महाराजांनी काय केलं असेल? महाराजांनी विचार केला, नियोजन केलं. मी कैदेत असताना माझ्या स्वराज्याची बाहेर आर्थिक घडी विस्कटणार होती. आर्थिकच काय, सामाजिक आणि राजकीय घडी सुद्धा विस्कटणार होती. महाराजांनी विचार केला, जेव्हा मी कैदेतून बाहेर पडेल तेव्हा या विस्कटलेल्या घड्या सुरळीत कशा करायच्या. अहो सगळ्याच लढाया काही रणांगणात उतरून लढायच्या नसतात. काही लढाया या 4 भिंतीच्या आतमध्ये राहून सुद्धा जिंकता येतात, हे दाखवून दिलं छत्रपतींनी. आणि व्यवस्थित नियोजन झालं, ठरलं. स्वतःसारखा हुबेहूब दिसणारा शिवाकाशी सिद्धी जोहरकडे तहाची बोलणी करायला पाठवायचा. सिद्धी जोहरला माहिती होतं, शिवाकाशी त्याला माहिती होतं, सिद्धी जोहरकडे जायचं म्हणजे प्राणाला मुकायचं. अहो क्षणाचाही विचार न करता शिवाकाशी तयार झाला. तो गेला सिद्धी जोहरकडे आणि तो गेलाच, परत आलाच नाही. आणि इकडे ठरलं की बाजी प्रभू आणि बांदल आणि काही मराठी सैनिक घेऊन विशाळगडाकडे निघायचं. भर पावसाळ्यात किरण अंधाऱ्या काळोखी रात्री महाराज निघाले. पावनखिंडीपर्यंत पोहोचताय तोच त्यांना सुगावा लागला की शत्रू पाठलाग करतोय. आता काय करायचं? बाजींनी सांगितलं, महाराज तुम्ही काही सैनिक घेऊन पुढे निघावं, मी इथे खिंड लढवतो. महाराज म्हणाले, नाही बाजी, आपण सारे सोबत जाऊ. लाख मिळेल त्याचा
पोशिंदा जगला पाहिजे, राजा तुम्ही निघा. बाजींनी सांगितलं आणि राजे निघाले. काही मावळे घेऊन पुढे निघाले विशाळगडाकडे. बाजींनी त्यांना फक्त इथं एकच सांगितलं की तुम्ही जेव्हा केव्हा विशाळगडावर पोहोचाल तेव्हा तोफांचा आवाज करा. हा बाजी तोफांचा आवाज ऐकल्याशिवाय प्राण सोडणार नाही. महाराज पुढे निघताय तोच सिद्धी-जोहरचं सैन्य पावनखिंडीत येऊन धडकलं. तुफान हाणामारी चालू झाली. बाजी लढत होते. शरीरावर जागा उरली नव्हती. जिथं प्राण झाला नव्हता. शिर तुटून गेलं पण धड तलवार चालवत राहिलं. लक्ष लागून राहिलं होतं ते विशाळगडाच्या दिशेने, तोफांच्या आवाजाच्या दिशेने. जसा तोफांचा आवाज झाला बाजींनी प्राण सोडला. अहो, ही मोठी सगळ्यात संपत्ती होती राजांची. महाराजांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व होतं हे. महाराजांनी काय दिलं होतं? आपलं शासन आपल्याला किती सांगत होतं, अरे घरातून बाहेर पडू नका, कोरोना आलाय, घरातून बाहेर पडू नका. आपण काय केलं? दुसरा बाहेर पडलाय की नाही हे बघण्यासाठी आपण बाहेर पडत होतो. आणि महाराजांनी आणि ते मावळे काय ती जबाबदारी होती? काय दिलं होतं त्यांनी शिवा काशीदाला आणि त्या बाजींना? काय सांगितलं होतं शिवा काशीदाला? शिवा, एवढा वेळ तू खिंड लढव, मी तुला जिल्हा बँकेवर घेतो. का सांगितलं होतं बाजींना, बाजी एवढा वेळ खिंड लढवा, तुमचं पंचायत समितीच्या तिकिटाचं बघतो? काय दिलं होतं महाराजांनी? अहो, महाराजांनी दिला होता महामंत्र. कोणता? स्वराज्य नावाचा. स्व म्हणजे माझं राज्य. अरे माझं आहे ना, मग ते मलाच लढलं पाहिजे, मलाच नेलं पाहिजे. महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, तुला वाटत असेल तर तू ये, मी सांगतोय म्हणून येऊ नकोस. तुला जर वाटत असेल तुझ्या पोरीबाळांची आबरू सुरक्षित राहावी तर तू ये. तुला जर वाटत असेल तुझी येणारी भावी पिढी सुखी राहावी तर तू ये. आणि तुला जर वाटत असेल हे राज्य तुझं आहे, हे तुझंच राहावं तर तू ये. हा मंत्र दिला होता महाराजांनी. महाराज सिद्धी-जोहरचं हे संकट असतानाच, महाराज पन्हाळगडावर असतानाच तिकडे शाहिस्तेखान 1,30,000चं सैन्य घेऊन पुण्यात आला होता. एकाच वेळेला महाराष्ट्राच्या उरावर सिद्धी-जोहरचं 65,000चं आणि शाहिस्तेखानाचं 1,30,000चं, एकूण 1,95,000चं सैन्य. आणि महाराज तर काही देत, पण याच काळात एकही गड किल्ला गेलेल्याची नोंद नाही कुठेही. मग कोण लढत होतं? तर रयत लढत होती. ज्याच्या पाठी रयत आहे त्याला कशाचीही भीती नाही. शाहिस्तेखान आला खरा पुण्यात. किती दिवस होता? अहो, दिवस सोडा, आठवडे सोडा, तो 3 वर्ष पुण्यात होता. तो भीमसेन सक्सेना लिहून ठेवतो की या पुण्याच्या मुक्कामात, शाहिस्तेखानाच्या पुण्याच्या मुक्कामात शाहिस्तेखानाचा एक प्रधान होता जाफरबेग आणि त्याचा मुलगा होता कामदार खान. या कामदार खानाचं आणि शाहिस्तेखानाची मुलगी परी बेगम यांच्या विवाहाचा सोहळा जंगी पार पडतो म्हणे, जल्लोष होतो म्हणे पुण्यात. अहो काय, आपण आलोय कशाला, आपण करतोय काय? एकीकडे ही मोगली पद्धत, त्याच जाफरबेगचा दुसरा मुलगा नामदार खान, तो एक दिवस शाहिस्तेखानाला बोलतो, हुजूर हमें मराठों के गड किल्ले काबीज क्यों नहीं कर लेते? तर तो शाहिस्तेखान त्याला बोलतो, पगले, या पुऱ्या हिंदुस्थानात त्या औरंगजेबचा हा शिवाजी सोडून दुसरा कोणी शत्रू आहे का? नाही ना. मग चाललंय ते बरं चाललंय ना, राहू इकडेच, काढू 5-6 वर्ष निवांत. ही मोगली पद्धत एकीकडे, चाल ढकल करणे, काम काढणे, वेळ काढून घेणे. आणि तिकडे महाराजांनी स्वराज्यात काय करून ठेवलं होतं? महाराजांनी एखादी मोहीम काढावी आणि लगेच तानाजीनं उठून बसावं, महाराज मी जाणार आहे मोहिमेवर. तसं लगेच येसाजीनं म्हणावं, ताना हो माग, आपण जाणार आहे, कवापासून नंबर लावून बसलोय. तसं लगेच तानानं म्हणावं, आपण जाणार आहे, आपण लढणार आहे महाराज, आपण मरणार आहे. अहो, जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी स्पर्धा लागायची. इतिहासातला हा पहिला काळ होता जिथे जगण्यासाठी नाही मरण्यासाठी स्पर्धा लावायची. आणि हे बनवून ठेवलं होतं महाराजांनी. महाराजांचं हे सगळ्यात मोठं कर्तृत्व होतं. त्यांनी गिरिदुर्ग बांधले, त्यांनी जलदुर्ग बांधले, पण येसाजी, तानाजी, बाजी, कोंडाजी यांच्यासारखे दुर्ग तयार केले होते महाराजांनी. नॅशनल कॅरेक्टर्स, राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करून ठेवले होते महाराजांनी. आणि हीच सगळ्यात मोठी ताकद होती महाराजांची. शाहिस्तेखान पुण्यात राहून वैतागला, त्याला काहीच करता येत नव्हतं. रयत लढत होती त्याच्यासोबत, त्याला काहीच करता येत नव्हतं. त्याने सगळ्या सरदारांची बैठक घेतली, क्या किया जाए. त्यांच्यापैकी एक सरदार बोलला, महाराज इन
जान उनके गढ़ किलों में है, हम पहले इनके गढ़ किले काबिज कर लेते हैं। शाहिस्ते खान ने विचारलं, ऐसा कौन सा किल्ला है जो जल्द से जल्द काबिज किया जा सकता है? हे महाराज, एकाने सांगितलं, हे महाराज, एक आसानसा किल्ला आहे. कोणता? पुणे नाशिक महामार्गावरचा, पुण्यापासून अवघ्या 18 मैलावर असणारा संग्राम दुर्ग, ज्याला चाकणचा किल्ला म्हणून सुद्धा ओळखतात. आणि ठरलं. शाहिस्ते खान तयार झाला आणि निघाला. 21,000चं सैन्य घेऊन निघाला. तो आला होता पुण्यात कितीचं सैन्य घेऊन? 1,30,000चं. आणि घेऊन किती निघालाय? 21,000चं. हा, मग का बरं असं? अहो, तुम्ही जाता येता कधी तो चाकणचा संग्रामदुर्ग पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की तो इतका मोठा किल्ला आहे की या 21,000 सैन्याने धडमीट उभं राहायचं ठरवलं तरी सुद्धा जागा उरणार नाही. इतका छोटूसा भुईकोट किल्ला आहे हा. या किल्ल्यात जायचं आणि या किल्ल्यातून बाहेर यायचं म्हटलं तरी याला बाजूला खंदक आहे आणि त्या खंदकावर ब्रिज टाकावा लागतो. ब्रिज म्हणजे लाकडी पूल. शाहिस्ते खान आपल्या सैन्यासोबत पोहोचला खरा, पण त्यावेळचा किल्ल्याचा किल्लेदार होता फिरंगोजी नरसाळा. अहो, आपल्यासारखा कोणी असता तर बोलला असता, जाऊ दे, डिपॉझिट पण उरणार नाही, जाऊया पळून. पण नाही, तो हल्ला सुद्धा नाही. फिरंगोजी नरसाळा होता तो. आणि ही जी चिगर पेरली होती ना, ती होती महाराजांची खरी ताकद. आला शाहिस्ते खान आला. तो येतोय हे कळताच मराठ्यांनी तो पूल उचलून अलगद आतमध्ये घेतला. आता जायचं कसं आतमध्ये? हातावर हात ठेवून बसण्याशिवाय शाहिस्ते खानाच्या सैन्याकडे पर्याय नव्हता. झालं, पुन्हा खूप दिवस गेले. शाहिस्ते खान वैतागला. त्याने पुन्हा सरदारांची बैठक बोलावली. क्या किया जाय? त्यावेळचा त्याचा तोफखान्याचा प्रमुख होता तरवेज खान. तो तरवेज खान बोलला, हुजूर, ये मराठे खुद बाहर नहीं आते, हमें अंदर नहीं आने देते, ये बाहर नहीं आएंगे तो हम लड़ेंगे कैसे? और हम लड़ेंगे नहीं तो जीतेंगे कैसे? हम ऐसा करते हैं, आपल्या जवळ 21 तोफा आहेत. आपण या 21 तोफा लावू किल्ल्याच्या दिशेने आणि करू तोफमारा. अर्ध्या तासात किल्ला उद्ध्वस्त. शाहिस्ते खान बोलला, ठीक आहे. तसं तरवेज खाननं तयारी केली. 21 तोफा किल्ल्याच्या दिशेने लावल्या. दारू गोळा ठाचून भरला आणि त्याच दिवशी शाहिस्ते खान निवांत झोपला. कारण तोफमारीची तयारी तरवेज खाननं केली होती. मध्यरात्री सुमारे 1:30च्या सुमारास 100 मराठे त्या किल्ल्यातून बाहेर पडले. ते सरळ शाहिस्ते खानाच्या छावणीत घुसले. अरे, बघता बघता हाणामारी चालू झाली, लंगडेतोड सुरू झाली आणि शाहिस्ते खान चौताळत उठला. क्या हुआ? कळायचं बंद झालं त्याला. कोणीतरी सांगितलं, छापा हुजूर. कौन है? मराठे है हुजूर. मराठे? उन्होंने हमारे छापे पे छापा. ये मजाल उन मराठों की. शाहिस्ते खानाला पुरतं कळायचं बंद झालं. सकाळी 6 वाजता त्याने ताबडतोब हत्ती चेंबारी गाठली आणि तरवेज खानाला तोफ मारायची तयारी करायला सांगितली. पूर्ण तयारी झाली. पुन्हा एकदा तोफा दारुगोळा भरून किल्ल्याच्या दिशेने लावल्या गेल्या. आता वतान पेटवण्याची तयारी झाली पूर्ण. अफजल शाहिस्ते खान हुकूम करणार, इशारा करणार आणि तोफमारा सुरू होणार. तेवढ्याच गडावरून आवाज आला, धडाम धूड. सळसळ करत दारू गोळा तरवेज खान आणि त्याच्या सैन्यावर आला. तसा तरवेज खान ओरडला, तोफा पीछे लो. शाहिस्ते खानाला कळायचं बंद झालं. क्या हुआ? हुजूर, मराठों ने तोफ मारा शुरू कर दिया है. अगर हम आगे रहेंगे तो उनके गोले हम पे बरसेंगे और हम पीछे चले गए तो हमारे तोहफे के गोले उन तक नहीं पहुंचेंगे. तोफखाना नाकामयाब हुजूर. शाहिस्ते खान पुन्हा चौतळला. काहीच कळेना त्याला. ऐसे कैसे हुआ? अरे, पण मराठ्यांच्याकडे तर तोफा नव्हत्या ना त्यांच्याकडे तोफा. कुठून आल्या मग? तोफा नव्हत्या मराठ्यांकडे, पण मराठ्यांकडे डोकं तर होतं ना. महाराज, त्यांनी लाकडी तोफा बनवल्या आहेत आणि त्या तोफांना आतून जनावरांचं चामडं लावलं आहे. त्यांची एक तोफ आपल्या 10 तोफांच्या बरोबर आहे. कुछ नहीं कर सकते हम. शाहिस्ते खान म्हणाला, ठीक आहे. तोफा नव्हत्या, तोफा बनवल्या. दारुगोळा कुठून आला? रात्री छापा कशाला टाकला होता मग? आपलाच दारुगोळा आहे हुजूर तो. असे होते मराठे.